तुमच्या नावावर जमीन दिसते, पण प्रत्यक्षात सरकार म्हणतंय की ती तुमची जमीन नाही, तर महाराष्ट्र प्रशासनाची आहे. महाराष्ट्रात आता अशा जवळपास लाखो ते हजारो लीजवरील जमिनींची नोंद पुन्हा तपासली जाणार आहे. आता याचा थेट परिणाम सातबारा उतारा, प्रॉपर्टी रेकॉर्ड, रिडेव्हलपमेंट, बँक लोन, विक्री आणि वारसा या सर्व गोष्टींवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील जमिनी, मालमत्ता आणि सरकारी नोंदणीशी संबंधित हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सध्या सांगितलं जात आहे. गेल्या काही काळापासून या प्रकरणावर निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे आता हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. मग सरकार नेमकं काय बदलतंय? यामुळे कोणाच्या नावावर जमीन राहणार आणि कोणाची जमीन सरकारी मालकीची होणार? त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनी आता कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तर चला हा संपूर्ण मुद्दा अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील लीजवर दिलेल्या सरकारी जमिनींच्या नोंदींची मोठी दुरुस्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा स्पष्ट हेतू असा सांगितला जातोय की सरकारी जमीन ही सरकारी राहिली पाहिजे. पण वर्षानुवर्षांच्या नोंदीतील त्रुटींमुळे काही ठिकाणी लीज धारकांचेच नाव मालक किंवा ऑक्युपंट म्हणून दिसू लागले आहे आणि त्यामुळे पुढे मालकी हक्क, विक्री, पुनर्विकास, कर्ज, वारसा हस्तांतरण अशा अनेक व्यवहारात गोंधळ निर्माण झाला. आता सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की 3 महिन्यांच्या विशेष मोहिमेत अशा सर्व लीजवरील सरकारी जमिनींच्या नोंदी तपासून दुरुस्त करण्यास सांगितले आहेत. या नव्या पद्धतीनुसार ऑक्युपंट किंवा मुख्य धारकाच्या कॉलममध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे नाव राहील, तर लीज धारकाचे नाव, लीजचा कालावधी आणि अटी अदर राईट्स या कॉलममध्ये नोंदवल्या जातील. पण हा निर्णय फक्त सरकारी फाईल पुरता मर्यादित नसून हा मुद्दा तुमच्या घराशी, प्लॉटशी, दुकानाशी, सोसायटीशी, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टशी, बँक कर्जाशी, अगदी भविष्यातील वारसा हक्काशीही जोडला जाऊ शकतो. म्हणून हा विषय शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सर्वात आधी समजून घेऊयात की लीज होल्ड सरकारी जमीन म्हणजे नेमकं काय असतं. मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी जमीन पूर्णपणे खासगी मालकीची नसते, तर ती मूळ सरकारी जमीन असते. सरकार ही जमीन काही व्यक्तींना, संस्थांना, सोसायट्यांना व्यापारी वापरासाठी, औद्योगिक वापरासाठी, शैक्षणिक किंवा निवास कारणांसाठी ठराविक कालावधीच्या भाडेपट्ट्यावर म्हणजेच लीजवर देते. हा कालावधी काही वेळा 30 वर्षे, 99 वर्षे आणि काही प्रकरणांमध्ये त्याहून जास्तही असू शकतो. पण इथे एक मूलभूत फरक लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. तो म्हणजे लीजवर जमीन वापरण्याचा अधिकार तर मिळतो, पण जमिनीवर मूळ मालकी सरकारचीच असते. म्हणजेच जमीन तुमच्या ताब्यात किंवा वापरात असू शकते. तिथे तुम्ही घर, इमारत, दुकान किंवा प्रकल्प उभारला असेल, पण मालकी हक्क आणि वापर हक्क यात फरक असतो आणि हाच फरक अनेक वर्षांच्या नोंदीत धूसर होत गेला, असा सरकारचा दावा आहे. तर चला आता समजून घेऊयात की सरकारने अगदी अचानकपणे एवढा मोठा निर्णय का घेतला. मित्रांनो, सरकारच्या भूमिकेनुसार अनेक ठिकाणी जमिनींच्या नोंदींमध्ये चुकीच्या पद्धतीने लीज धारकांचे नाव ऑक्युपंट कॉलममध्ये नोंदवले गेले. आता ऑक्युपंट किंवा मुख्यधारक कॉलममध्ये नाव दिसलं की सामान्य नागरिक, खरेदीदार, बँक, बिल्डर, गुंतवणूकदार सगळ्यांच्याच मनात पहिला प्रश्न येतो की ही जमीन याच व्यक्तीच्या मालकीची आहे. याच ठिकाणी गोंधळ निर्माण होतो. काही ठिकाणी अशाच नोंदींचा आधार घेऊन मालकी हक्कासारखे दावे झाले. पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट संदर्भात प्रश्न निर्माण झाले. बँकांकडून कर्ज प्रक्रियेत कागदपत्रांवर संभ्रम निर्माण झाला. विक्री हस्तांतरण व्यवहारात कायदेशीर अडथळे उभे राहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी जमिनीवर खासगी मालकीसारखा आभास तयार झाला. म्हणून सरकारने आता नोंदींचे स्वरूप स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता यामुळे नेमका काय बदल होणार? तर आता सरकारी निदर्शनानुसार ऑक्युपंट कॉलममध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र शासनाचं नाव राहील. पण यामुळे लीज धारकाचे नाव गायब होणार नाही, तर ते नाव अदर राईट्स या कॉलममध्ये जाईल. त्यासोबतच लीजचा कालावधी, लीजच्या अटी, संबंधित हक्कांची माहिती नोंदवली जाईल. म्हणजे काय? सरकारचा संदेश असा आहे की जमिनीची मूळ मालकी सरकारची आहे, पण अमुक व्यक्ती किंवा संस्था ही त्या जमिनीची लीज धारक आहे. यामुळे मालकी आणि लीज हक्क यामधील सीमारेषा रेकॉर्डमध्ये स्पष्ट दिसेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा बदल फक्त कागदावरच आहे का, की त्याचे प्रत्यक्ष परिणाम होतील? कारण अनेकांना वाटेल कॉलम बदलला त्यात एवढं काय, पण प्रत्यक्षात जमीन व्यवहारात रेकॉर्डमधील एक कॉलम लाखो कोट्यावधींचा प्रश्न बनू शकतो. जर एखादी जमीन किंवा इमारत सरकारी लीजवर असेल
आणि रेकॉर्डमध्ये लीज धारकाचे नाव मालकासारखं दिसत असेल तर खरेदीदार गोंधळात पडू शकतो. नव्या नोंदीनंतर हे अधिक स्पष्ट होईल की जमीन सरकारची आहे, समोरील पक्षाकडे फक्त लीज राईट आहेत, पूर्ण फ्री होल्ड मालकी नाही. महाराष्ट्रात विशेषतः शहरांमध्ये जुन्या लीजवरील प्लॉट्स, सोसायट्या, कॉलन्या, कमर्शियल जागा यांचे रिडेव्हलपमेंट प्रस्ताव येतात. अशा वेळी सर्वात पहिला प्रश्न असतो की जमिनीची मालकी कोणाची. जर रेकॉर्डमध्ये स्पष्टपणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल तर रिडेव्हलपमेंटच्या चर्चेत, मंजुरीत, करारात आणि हक्कांमध्ये अधिक स्पष्टता येऊ शकते. पण त्याचवेळी सरकारची परवानगी, लीजच्या अटी, प्रीमियम, ट्रान्सफर अटी, वापराबद्दल या गोष्टी अधिक गांभीर्याने पाहावं लागेल. एखादी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घ्यायचे असेल तर बँक रेकॉर्ड तपासते. कुटुंबाचा वारसा हक्क, भागीदारी, ट्रान्सफर, नामांतरण अशी प्रक्रिया करताना मालकी आणि लीज हक्क यामधला फरक महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे आता हा निर्णय राज्यभरातील सर्व लीज जमीनधारक मालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या नवीन निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? आता यामुळे लीज जमिनीवर राहणाऱ्या लोकांना खरोखर समस्या निर्माण होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.